Good morning, all. Good morning, ma'am. Morning, madam. Good morning. Very few people are responding. Everyone. Good morning, ma'am. Good morning, madam. Good morning, ma'am. Okay. In last lecture, what we covered? Sub-retailer. Type of retailer. Type of retailer. Modern trend in retailing. Okay. In last lecture, we covered two bits. First bit is types of a retailer, and second is modern trades in retailing. So types of retailer मध्ये किती types आहेत? There is two types of types. retailer. Types of retailers. Itinerant and fixed shop retailers. The shop tailor. ओके. टाइप्स ऑफ रिटेलर मध्ये मेन टू टाइप्स आहेत. त्यातला फर्स्ट होता इटिरनंट रिटेलर आणि सेकंड टाइप होता फिक्स्ड शॉप रिटेलर. मग जो पहिला टाइप आहे त्याच्यामध्ये सब टाइप किती आहेत? Four Three. types: Four types. hawker and peddler, street Four trader, market trader, fixed shop retailer. किती आहेत ते? Three types. Three आहेत, Three ma'am. types. Three types. ओके. थ्री टाइप्स आहेत. सो फर्स्ट मेन जो क्लास आहे त्याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन 3 आहे. फर्स्ट इज अ हॉकर्स अँड पेडलर्स, and next is a street trader, third is a market trader. त्यानंतर सेकंड मेन क्लास सुरू होतो, दॅट इज अ फिक्स्ड शॉप रिटेलर. त्यामध्ये किती सब क्लासेस आहेत? Two: small scale retail shop, large scale Large retail scale shop. retail shop. ओके. त्याच्यामध्ये दोन आहेत, स्मॉल स्केल रिटेल शॉप आणि लार्ज स्केल रिटेल शॉप. मग अगेन सब क्लासिफिकेशन कशामध्ये आहे? Fixed. Small scale retail shop. Small scale retail shop मध्ये. स्मॉल स्केल रिटेल शॉप मध्ये. ओके. किती सब क्लासिफिकेशन आहेत? 5. Five. ओके, गुड. त्यातला फर्स्ट कोणता? Street stall. Stalls. Trade Okay. stall. सेकंड Second hand goods shops. Second hand good shop. Second hand shop. ओके. थर्ड General stores. ओके. फोर्थ Single line stores. Store. ओके. फिफ्थ Specialty stores. Specialty store. ओके. स्पेशालिटी ऑफ स्टोअर मध्ये काय सांगता येईल? कोणाला एक्सप्लेन करता येईल का काय आहे? Retail agencies are specialists of single line store. They specialize not in products of particular line, but only one product of certain line. म्हणजे त्यामध्ये ना एकच प्रोडक्ट कुठले तर एक स्पेशल प्रोडक्ट असतं, असेच फक्त बिझनेस केला जातो एक स्पेसिफिक प्रोडक्टचा. ओके. फॉर एक्झाम्पल For example, selling of only children garment or men garment. ओके. जसं की स्पेशालिटी स्टोअर मध्ये काय असणार आहे? स्पेसिफिक टाईपचं मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं फॉर एक्झाम्पल काय असणार आहे? जर समजा क्लॉथ रिलेटेड एक्झाम्पल घेतलं तर एखादं स्टोअर आहे की जिथं फक्त चिल्ड्रनचे क्लॉथ सेलिंग केले जातात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी दाखवली जाते, बट तिथं वुमन किंवा मॅनचे तिथं नसणार आहे. फक्त कसे असणार आहेत? चिल्ड्रनचे तिथं तुम्हाला क्लॉथ तिथं अवेलेबल असतील. त्या चिल्ड्रनच्या क्लॉथ्स मध्ये तुम्हाला व्हरायटी दाखवली जाईल. बट अदर जे आहेत वुमनचे, मेनचे किंवा अदर तुम्हाला जे डेली लाईफ मधले जे रिक्वायरमेंट आहेत तिथं नसणार आहे. So hope so सगळ्यांना हे समजलंय. So in today's lecture we are going to learn next bit, that is a retail departmental store, and another bit is multiple shop or chain stores. Next आहे bit retail departmental store. So it is a large scale retail organization comprising a number of a department, each dealing in a separate line of a product and work under one roof and one management. Retail departmental store. जर शॉर्टली सांगायचं झालं तर जे आपण मोठे मोठे मॉल बघतो ते काय आहेत? रिटेल डिपार्टमेंटल स्टोर. मग त्याला आपण डिपार्टमेंटल स्टोर का म्हणतोय? रिटेल का म्हणतोय? कारण तिथं सेलिंग केलं जातं प्रोडक्टचं.
पण डिपार्टमेंटल स्टोअर का म्हणतोय, कारण एकच ऑर्गनायझेशन असती, एकच मोठी बिल्डिंग असती ज्याच्यामध्ये व्हेरियस डिपार्टमेंट तिथं अवेलेबल करून दिलेले असतात. जे पण रिटेलर आहेत ते काय करतात, जे की आपण नॉर्मली काय म्हणतो की त्यांची स्पेसिफिक असा गाळा अवेलेबल करून दिलेला असतो त्यांच्या प्रोडक्टसाठी. सो तिथं काय केलंय, डिपार्टमेंट तिथं केलेले आहेत, त्यासाठी रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर आपण म्हणतोय. जे मोठे मॉल असतात त्यांचं जर स्ट्रक्चर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये प्रत्येक फ्लोअरला एक 8 ते 9 तिथं आपल्याला काय दिसतात, शॉप्स अवेलेबल असलेले दिसतात. अशा प्रत्येक फ्लोअरला दिसतात. मग ती बिल्डिंग किती मजली आहे त्यावरती किती डिपार्टमेंट तिथं रन होतात ते अवलंबून असतं, किंवा किती रिटेलर तिथं अवेलेबल आहेत, शॉप्स किंवा स्टोअर अवेलेबल आहेत त्या बिल्डिंगच्या स्ट्रक्चर वरती अवलंबून असतं. सो आपण म्हणताना रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर का म्हणतोय, कारण रिटेल म्हणजे सेलिंग करणे आणि डिपार्टमेंटल म्हणजे एकाच बिल्डिंग अंडर आपल्याला व्हेरियस तिथं डिपार्टमेंट दिसायला लागतात, गाळे दिसायला लागतात, आणि ते काय आहेत, ते स्टोअर आहेत किंवा ते शॉप्स आहेत, त्यामुळे आपण रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर म्हणतोय. सो इट इज अ लार्ज स्केल रिटेल ऑर्गनायझेशन. तर हे काय आहे की एकच कोणतरी आहे की हे मॉल रन करतोय, आणि तो मॉल कसा आहे, लार्ज आहे. लार्ज स्केल वरती तिथं प्रत्येक गोष्ट फंक्शनिंग होणार आहे. इट इज अ लार्ज स्केल रिटेल ऑर्गनायझेशन comprising a number of a department, each dealing in a separate line of a product and work under one roof and one management. मग इथं जे प्रत्येक डिपार्टमेंट आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, व्हरायटी ऑफ प्रोडक्ट मिळणार आहेत, पण सेपरेट प्रोडक्ट असे मिळणार आहेत. जसं की एक मॉल आहे, त्या मॉल मध्ये तुम्हाला वुमन्सचे क्लॉथ मिळतील, मेन्सचे क्लॉथ मिळतील किंवा चिल्ड्रनचे क्लॉथ मिळतील. त्यामध्ये तुम्हाला व्हरायटी मिळतील, पण ते प्रत्येक सेक्शन कसे असणार आहेत, एकमेकांपासून सेपरेट असणार आहेत. तिथं डिपार्टमेंट वेगवेगळे तिथं असणार आहेत, आणि सो दॅट्स वाय इच डिपार्टमेंट डीलिंग इन अ सेपरेट लाईन ऑफ अ प्रोडक्ट. त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटचं स्वतःचं असं सेपरेट लाईन असणार आहे किंवा सेपरेट तिथं प्रोडक्ट असणार आहेत. जसं की नुसतं जर आपल्याला परफ्यूम बघायचे असतील किंवा शूज बघायचे असतील तर त्याचे सेपरेट आपल्याला तिथे शॉप दिसतात, ज्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ परफ्युम्स अवेलेबल आहेत किंवा शूज अवेलेबल आहेत. त्यानंतर आणि हे कसं आहे, वन रूफ अँड वन मॅनेजमेंट मीन्स काय असणार आहे की एकाच ऑर्गनायझेशनच्या अंडर तिथं हे मॅनेजमेंट केलं जाणार आहे. इट इज अ डील इन अ वाईड रेंज ऑफ अ प्रोडक्ट. पण इथं आपल्याला वाईड रेंज ऑफ अ प्रोडक्ट बघायला मिळतात. द मेन ऑब्जेक्ट ऑफ अ डिपार्टमेंटल स्टोअर इज टू सॅटिस्फाय कस्टमर नीड. पण हे सगळं करण्यामागं कारण काय आहे, कारण जे पण डिपार्टमेंटल स्टोअरचे जे ओनर्स आहेत किंवा जे पण रिटेलिंग ह्या फील्ड मध्ये आहेत त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं की कस्टमरच्या जे गरजा आहेत त्या गरजा सॅटिस्फाय करणे किंवा त्यांच्या ज्या नीड आहेत त्या फुलफिलमेंट करणे. सो नेक्स्ट customer need at one place to save botheration to consumer. So next objective काय आहे की एकाच जागेवरती त्यांना व्हरायटी ऑफ प्रोडक्ट अवेलेबल करून दिले तर त्यांचा टाइम तिथं सेव्ह होतो, आणि सेव्ह बॉदरेशन टू कंझ्युमर म्हणजे जे त्यांना पाहिजे आहे ते त्यांना एकाच जागी मिळतं आणि त्यांचा टाइम पण तिथं रिड्यूस होतो. शिवाय जे बॉदरेशन मीन्स प्रेशर जे असतं कस्टमर वरती ते प्रेशर काय होणार आहे आता इथं रिड्यूस होणार आहे. सो त्यांना एक्झॅक्ट माहिती असतं त्यांना काय परचेस करायचंय ते त्यांना एकदाच एकाच जागी मिळतं. सो हे त्याचं काय आहे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. वेट फॉर 1 मिनिट. सो रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत की कस्टमरच्या सगळ्या गरजा सॅटिस्फाय करायच्या किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिलमेंट करायच्या, आणि नेक्स्ट काय आहे की नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह की एका प्लेस वरती त्यांना वाईड व्हरायटी भेटली पाहिजे, आणि थर्ड त्यांचा टाइम जो आहे तो टाइम कसा रिड्यूस झाला पाहिजे. म्हणजे त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्यांना या शॉप कडून दुसऱ्या शॉप कडे जाण्यामध्ये जो टाइम वेस्ट होतो तो टाइम कुठेतरी सेव्ह केला पाहिजे. त्यामुळे एकाच जागेवरती वाईड व्हरायटी तिथे त्यांना भेटली पाहिजे, हे त्या रिटेल डिपार्टमेंटल स्टोअरचं ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट
वॉइस येते सगळ्यांना? येस मॅडम. येस मॅम. ओके. Next बघा advantages. So in that first, it provides great convenience in a shopping because customer can get all their requirement from one place. जे ऑब्जेक्टिव्ह आहे तेच ह्याचं पहिलं ऍडव्हान्टेज आहे. सो इट प्रोव्हाइड ग्रेट कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे त्या कस्टमरला इझी होतं. सो एकाच जागेवरती त्याला वाईड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स बघायला मिळतात. त्यामुळे ते कस्टमर काय करतील, प्राइजेस मध्ये पण कंपॅरिझन करून त्यांच्या बजेटनुसार किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार ते प्रोडक्ट परचेस करतील. सो इट प्रोव्हाइड्स ग्रेट कन्व्हिनियन्स इन अ शॉपिंग. शॉपिंग करताना त्यांना इझी होईल. सो कस्टमर कॅन गेट ऑल देअर रिक्वायरमेंट फ्रॉम अ वन प्लेस. एकाच जागेवरून त्यांना वाईड व्हरायटी पण बघायला मिळेल आणि एकाच जागेवरून त्यांना परचेस करता येईल. नेक्स्ट आहे इट कीप्स अ लार्ज व्हरायटी of a goods, thus offering a good choice to a customer when they buy the required goods. So next काय आहे की ज्यावेळेस ते लार्ज व्हरायटी ऑफ गुड्स बघतात त्याच्यामध्ये ते कंपॅरेटिव्हली काय करतील, स्टडी करतील आणि त्यांना जे पाहिजे ते घेतील. सो कंपॅरिझन करतील प्रोडक्ट मध्ये, प्रोडक्टच्या क्वालिटी मध्ये, प्राइजेस मध्ये आणि जे जास्त ऑफरिंग आहे किंवा जे ज्याच्यावरती सेल आहे असे प्रोडक्ट ते काय करतील, परचेस करतील. सो इट कीप्स अ लार्ज व्हरायटी ऑफ अ गुड्स. त्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये लार्ज व्हरायटी ऑफ अ गुड असतात. दस ऑफरिंग अ गुड चॉईस टू अ कस्टमर. कस्टमरला पण चॉईस मिळते काय घ्यायचं काय नाही. शिवाय वेन दे बाय रिक्वायर्ड गुड्स. आणि ज्यावेळेस त्यांना एखादी गोष्ट परचेस करायची असते त्यावेळेस ते प्राइजेस मध्ये पण कंपॅरिझन करून घेऊ शकतात. थर्ड ऍडव्हान्टेज, द डिपार्टमेंटल स्टोर आर लोकेटेड मेनली इन द सेंट्रल पार्ट ऑफ द सिटी. सो इट इज अ convenient for all types of consumer to visit it. मग हे जे डिपार्टमेंटल स्टोअर असतात किंवा मोठे जे मॉल्स असतात ते मोस्टली कुठं असतात, जी सिटी आहे त्या सिटीच्या सेंट्रल पार्ट मध्ये असतात किंवा सेंट्रल रिजन मध्ये तिथं ते डिपार्टमेंटल स्टोअर असतात. जेणेकरून जे कस्टमर आहेत त्यांना विजिट करायला इझी होईल. तर सेंट्रली जर एखादी बिल्डिंग असेल त्या सिटीच्या तर तिथे जास्त कस्टमर येतील. So the departmental store are located mainly in the central part of the city. त्या सिटीच्या सेंट्रलला हे डिपार्टमेंटल स्टोर आपल्याला मोस्टली ऑब्झर्व होतात. अँड सो इट इज अ कन्व्हिनियंट फॉर ऑल टाइप ऑफ कंझ्युमर टू विजिट इट. मग त्यामुळे जे पण कंझ्युमर आहेत त्यांना काय होईल, इझी होईल विजिट करायला. नेक्स्ट आहे फोर्थ, इट बाय इट्स रिक्वायरमेंट इन अ large quantities which reduces its cost and increase the profit. So next advantage बघा, जे लार्ज क्वांटिटी मध्ये जर त्यांनी समजा घेतलं तर त्यांना काय होतं, त्यात जे प्रोडक्ट आहेत तेच होलसेल रेटनी पडतात. सो त्यांचा जो परचेस आहे तो परचेसची जर क्वांटिटी लार्ज असेल तर कॉस्ट मध्ये पण रिडक्शन होती आणि प्रॉफिट पण इन्क्रीज होतं. आणि सेम हाच बेनिफिट ते जे स्टोअर चालवत आहेत रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर त्यांना पण होणार आहे. जर कस्टमर डेली असतील तिथं तर ते पण ऑर्डर करताना बल्क मध्ये ऑर्डर करतील आणि बल्क परचेसचा त्यांना पण प्रॉफिट आहे. त्यांना पण होलसेल मध्ये ते प्रोडक्ट मिळतील आणि होलसेल रेटने ते कस्टमरला सेल करतील. त्यामुळं हे जे फोर्थ नंबरचे ऍडव्हान्टेजेस आहे ते दोघांना पण सिमिलर आहे. जे रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर चालवतात त्यांना पण आणि जे कस्टमर आहेत त्यांना पण. त्यामुळे लार्ज क्वांटिटी मध्ये आपण एखादी गोष्ट जर परचेस करत असू, बल्क मध्ये बाईंग करत असू तर तिथं कॉस्ट मध्ये रिडक्शन होती आणि प्रॉफिट काय होतं, जास्त होतं. कस्टमरचे मनी पण सेव्ह होतील आणि जे रिटेल डिपार्टमेंटल स्टोअरचे जे ओनर आहेत त्यांना पण जास्त प्रॉफिट होणार आहे. फिफ्थ, ड्यू टू ह्यूज सेल इन डिपार्टमेंटल स्टोअर द सेलिंग कॉस्ट पर युनिट बिकम अ व्हेरी लो. सो जास्त सेल तिथं होतंय, एव्हरी डे तिथं जास्त कस्टमर विजिट करतायत त्यामुळे प्रत्येक प्रोडक्ट वरची कॉस्ट पण तिथं कशी असते, मिनिमम असते किंवा मीडियम रेंज मध्ये तिथं प्राइस असते. त्यामुळे ह्याचा बेनिफिट दोघांनाही आहे. नेक्स्ट 6, इट प्रोव्हाइड्स टेलिफोन फॅसिलिटी, रिक्रिएशन फॅसिलिटी, फ्री होम डिलिव्हरी फॅसिलिटी टू इट्स कस्टमर.
म्हणजे रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर आहेत तिथं गेल्यावरती पण आपल्याला बघायला मिळतं व्हेरियस फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेल्या असतात कस्टमर साठी, जसे की टेलिफोनची फॅसिलिटी आहे, त्यानंतर रिक्रिएशन फॅसिलिटी, फ्री होम डिलिव्हरी फॅसिलिटी टू इट्स कस्टमर. कस्टमरला जसं गरजेचं आहे त्यानुसार ते प्रोडक्ट कस्टमाइज केले जातात किंवा तिथं फॅसिलिटी इन्क्रीज केले जातात. जसं की टेलिफोन फॅसिलिटी दिली जाते किंवा फ्री होम डिलिव्हरी पण दिली जाते. ह्यामुळे काय होणार आहे, कस्टमरला ट्रान्सपोर्टेशनचा फ्री होम डिलिव्हरी जर दिली तर कस्टमरला त्याच्या होम पर्यंत जो ट्रान्सफर करायचे होते प्रोडक्ट ते काय होतील, फ्री मध्ये डिलिव्हर होतील. त्यानंतर 7 नंबरचा ऍडव्हान्टेज बघा, इट कॅन अफोर्ड टू एम्प्लॉय कम्प्लीट सेल्स पर्सन टू अटेंड टू इट्स कस्टमर. दिस लीड टू इफिकसी आणि इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जर तुम्ही डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये जर कधी गेला आहात तर तुम्हाला समजेल की तिथं जे पर्सन असतात जे सेलिंग करतात ते काय करतात, इच अँड एव्हरी कस्टमरला ते स्वतः सर्व्हिस देतात. मीन्स काय करणार, ते कस्टमरच्या रिक्वायरमेंट विचारतील, त्यांच्या आवडी निवडीनुसार ते काय करतील, पुढे त्या प्रोडक्ट रिलेटेड व्हरायटी दाखवतील. म्हणजे इच अँड एव्हरी कस्टमरला तिथं अटेंड केलं जातं आणि ती जी पद्धत आहे त्याच्यामुळे काय होतंय की सेल इन्क्रीज होते आणि कस्टमरला सुद्धा तिथं गायडन्स दिल्यामुळे कस्टमर पण एखादा प्रोडक्ट परचेस केल्यानंतर ना सॅटिस्फाय झालेला असतो. सो ही सर्व्हिस रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये दिली जाते. सो इट कॅन अफोर्ड टू एम्प्लॉय कंपेंट सेल्स पर्सन टू अटेंड टू इट्स कस्टमर. प्रत्येक कस्टमरला एक सेल पर्सन काय करतो, अटेंड करतो आणि त्यांना जे पाहिजे ते तिथं तो गाईड करतो. सो दिस लीड टू इफिकसी अँड इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. यामुळे काय होणार आहे, कस्टमर टिकून पण राहतील आणि जे कस्टमर परचेस करतायत जे कोणतंही प्रोडक्ट, ते प्रोडक्ट परचेस केल्यानंतर ना त्यांना पण एक सॅटिस्फॅक्शन राहणार आहे. सो दिस इज ऑल दीज आर advantages of a retail departmental. Okay, next बघा, next is disadvantages of retail departmental store. जसे advantages आहेत तसे something disadvantages पण आहेत. So in that disadvantage, first is the initial cost of a running departmental store is relatively very high. So पहिला पॉइंट काय सांगितलंय त्यांनी, जे इनिशियल कॉस्ट आहे डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये जे प्रोडक्ट्स आहेत किंवा त्यांनी जे फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे त्यामुळे काय होतंय, तिथं असणारे सम प्रोडक्ट्स वरती आपल्याला हाय प्राइजेस दिसतात. जसे की ते व्हेरियस फॅसिलिटी कस्टमरला जर प्रोव्हाइड करत असतील तर डेफिनेटली त्या फॅसिलिटी साठी, वेट फॉर 1 minute. So first disadvantage काय आहे, the initial cost of a running departmental store is relatively very high. Sometimes आपण बघतो ज्यावेळेस आपण प्राइजेस कंपॅरिझन करत असतो त्यावेळेस समजतं की स्ट्रीट वरचे जे स्टॉल आहेत ते त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट इन्क्लूड केलेले असतात आणि डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये जे प्रोडक्ट इन्क्लूड केलेले असतात त्यांचे प्राइस कसे आहेत तिथे आपल्याला प्राइजेस मध्ये फरक दिसतो. का, कारण सम टाइम जे रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर फॅसिलिटी कस्टमरला प्रोव्हाइड करते
त्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करताना समथिंग त्यांना पण काही ना काहीतरी तिथं मार्जिन लागलेलं असतं. त्यामुळं ते काय करतात, इच अँड एव्हरी प्रोडक्ट वरती थोडी थोडी कॉस्ट आहे ती इन्क्रीज करतात आणि जी सर्व्हिस ते कस्टमरला देतात त्याचे सगळे पैसे ते रिकवर करतात, तिथली ती कॉस्ट रिकवर करतात. त्यामुळं त्यांनी जी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे रिगार्डिंग कस्टमर सर्व्हिस ते पण काय करतात कव्हर करतात. त्यामुळे आपल्याला प्राइजेस मध्ये थोडाफार डिफरन्स दिसतो. जसं की स्ट्रीट स्टॉल वरती एखादा प्रोडक्ट 100 रुपीजला आहे तर तेच आपल्याला डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये 110 ला आपल्याला त्या प्राइजेस मध्ये बघायला मिळतं. सो 10 रुपीज एक्स्ट्रा कॉस्ट कशाची असती, जी काय फॅसिलिटी त्यांनी दिलेली असती त्यामुळे असेल किंवा मे बी समटाइम क्वालिटी मध्ये थोडाफार फरक असेल. त्यामुळं कधी कधी आपल्या डिपार्टमेंटल स्टोअर मधले जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती कॉस्ट इनिशियल कॉस्ट आहे ती कशी दिसती, हाय दिसती. सो दिस इज फर्स्ट डिसएडवांटेज. And second, it is generally located in a central place. People living at a distant place find it difficult to visit the departmental store. Second जे आहे जसं की सेंट्रल प्लेस वरती जर डिपार्टमेंटल स्टोअर असेल तर जास्त कस्टमर व्हिजिट करतील, हे त्याचं बेनिफिट आहे. पण समटाइम काय होतं, जे सिटीच्या आउटसाइडला जे कस्टमर राहतात त्यांच्यासाठी काय होतंय, डिफिकल्ट होतंय की सिटीमध्ये जाणं, सेंट्रल डिपार्टमेंटल स्टोअर बघणं, व्हिजिट करणं तिथं. तर तो त्या वेळेने जाणं हे त्यांना डिफिकल्ट होतं. म्हणजे त्यांच्यासाठी ते थोडक्यात काय आहे, असे डिपार्टमेंटल स्टोअर लांबच पडतायत. त्यामुळं इट इज जनरली लोकेटेड इन अ सेंट्रल प्लेस. सेंट्रल प्लेस वरती लोकेटेड आहे म्हणून जसे ऍडव्हान्टेजेस आहे तसं डिसएडव्हान्टेजेस काय आहे, जे पीपल आउटसाइड द सिटी राहतात त्यांच्यासाठी जास्त डिस्टन्स वरती ते स्टोअर आहे. सो त्यामुळे त्यांना फाइंड आउट करताना पण डिफिकल्टी होती. सो पीपल लिव्हिंग ऍट अ डिस्टन्स प्लेस फाइंड इट डिफिकल्टी टू विजिट द डिपार्टमेंटल स्टोअर. त्यामुळे अशा कस्टमरला काय होतंय की ते डिपार्टमेंटल स्टोअर फाइंड आउट करताना पण डिफिकल्टी होती आणि त्यांच्या घरापासून ते डिपार्टमेंटल स्टोअर ह्याचा डिस्टन्स पण जास्ती आहे. सो थर्ड इज the overhead expenses of a departmental store are comparatively high because extra facility are provided to attract customers. So overhead expenses meaning कुणाला सांगता येईल? Student, everyone is present? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, overhead expenses. जे डिपार्टमेंटल स्टोअर आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती लार्ज असती का स्मॉल स्केल वरती असती? लार्ज स्केलवर असते. लार्ज स्केल वरती. ओके. सो ओव्हरहेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, त्यांनी गुंतवणूक जास्ती प्रमाणात केलेली असते त्यामुळे त्यांच्याकडे जे सामान असतं ते पण कसं आहे, जास्त अमाऊंट मध्ये आहेत. मग ते जास्त अमाऊंट मध्ये असलेलं सामान इच अँड एव्हरी टाइम सेल होणारच आहे असं कन्फर्म माहित नसतं. त्यामुळं जे डिपार्टमेंटल स्टोअर आहेत त्यांच्याकडे ओव्हरहेड एक्सपेन्सेस पण कसे आहेत, म्हणजे त्यांनी करून ठेवलेली गुंतवणूक पण जास्ती आहे. So comparatively high because extra facility are provided to attract customer. मग हे एवढं सगळं त्यांनी का केलेलं असतं की बल्क मध्ये परचेस का केलेलं असतं, कारण ते बल्क मध्ये परचेस केल्यावरती होलसेल रेटने पडतं आणि त्यामुळं प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येक वेळेस सेल होईलच असं काही नाही. त्यामुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट पण तशीच राहते आणि त्यांना एक्स्ट्रा फॅसिलिटी त्या कस्टमरला द्यायच्या असतात. त्यामुळे पण त्यांनी केलेली जी गुंतवणूक आहे ती एव्हरी टाइम रिकव्हर होत नाही. So as a result, prices of articles changed by a departmental store. त्यामुळे कधी कधी काही सामान आहे ते जास्त सेल होत नाही, कधी कधी स्टॉक तसाच पडून राहतो. जो बल्क मध्ये बाय केला असतो तो स्टॉक तसाच पडून राहिलेला असतो त्या स्टोअर मध्ये. त्यामुळं प्रत्येक प्रोडक्ट जे आहे त्यावरती काय होईल, चार्जेस आता लागतील. त्यामुळे त्यांचं रिकव्हर करण्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट कुठेतरी रिकव्हर करण्यासाठी तिथं जे प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्या प्रत्येक प्रोडक्ट वरती स्मॉल अमाऊंट मध्ये तिथं चार्जेस जरा वाढवलेले असतात बाय डिपार्टमेंटल स्टोअर. सो जे डिपार्टमेंटल स्टोअरचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून ते आधी त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ते सामान ते प्रोडक्ट तसंच आपल्या स्टोअर मध्ये तसंच स्टोअर आहे यासाठी ते काय करतात, जे फ्रेश जे प्रोडक्ट आहेत जे फास्टली सेल होते
त्या फास्टली सेल होणाऱ्या प्रोडक्टच्या मागे काय करतात, ह्याचा पण खर्च ते काढतात, कुठेतरी ते पण रिकवर करतात. त्यामुळे पण मोस्टली काय होतं, आपल्याला प्रोडक्ट मागचे चार्जेस पण जास्त वाटतात. आणि तेच कस्टमरला, शिवाय ते कस्टमरला व्हेरियस फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतात. सो त्यामुळे पण तिथल्या प्रोडक्टची कॉस्ट जी असेल ती थोडी ऍज अ कम्पॅरेटिव्ह टू स्ट्रीट स्टॉल हाय आहे. सो युजली हायर दॅन दोज चार्जेड बाय अ स्मॉल रिटेलर. जे स्मॉल रिटेलर आहेत त्यांच्याकडे असणारे प्रोडक्ट आणि रिटेल डिपार्टमेंटल कडे असणारे प्रोडक्ट त्यांच्या प्राइजेस मध्ये आपल्याला स्मॉल डिफरन्स दिसायला लागतो. तर नेक्स्ट आहे फोर्थ डिसएडवांटेज इज सिन्स each department in a departmental store work independently or there may not be any personal contact or coordination between various departmental in a departmental store. So next disadvantage काय सांगितलंय, since each department in a departmental store work independently. तर आपण बघतोय की जरी ऑर्गनायझेशन एक असली तरी तिथं असणारे जे पण शॉप आहेत ते एकमेकांपासून कसे आहेत, इंडिपेंडंट आहेत. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट हे दुसऱ्या डिपार्टमेंट वरती अवलंबून नाहीये. सो त्यांचं स्वतःच सेपरेट आहे. सो देअर मे नॉट बी एनी पर्सनल कॉन्टॅक्ट और कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस डिपार्टमेंट. त्यामुळे काय होतंय, जे पण अदर डिपार्टमेंट आहेत त्यांच्यासोबत जास्त चांगले कोऑर्डिनेशन नसतं किंवा त्यांच्याकडे असे पर्सनल कॉन्टॅक्ट नसते. सो डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये इच अँड एव्हरी युनिट वर्क सेपरेटली. इंडिव्हिज्युअली दे कॅन डिसाइड regarding their store, decision they can take during the selling. So त्यामुळे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असं नसतं की दोन दुकानं एकमेकांच्या कोऑर्डिनेशननी चालतायत असं आपल्याला बघायला मिळत नाही. सो दिस इज द फोर्थ डिसएडवांटेज. फिफ्थ इज the sales are controlled by employees, so the owner of the departmental store cannot establish a personal contact with his customer. जे पण सेल त्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये होणार आहे तर सेल कसा असणार आहे, त्या एम्प्लॉई कडून, ज्यांनी दुकान त्या गाळ्यामध्ये मांडले त्यांच्याकडून ऑपरेट केलं जाणार आहे, कंट्रोल केलं जाणार आहे. त्यामुळं तो ऑर्गनायझेशनचा जो ओनर आहे तो स्वतःचे पर्सनल कॉन्टॅक्ट तिथे इस्टॅब्लिशमेंट करू शकत नाही, त्यांच्या कस्टमरला पण तो तसं सांगू शकत नाही. these are the 5 disadvantages of a retail departmental store. So advantage आणि disadvantage समजलेत का? Yes, ma'am. Okay. Next आहे multiple shop chain or chain store. So this bit we are going to learn in next lecture because due to network issue our time is waste. So we stop here. Again we are shortly revise all these bits. जे आजच्या लेक्चरला आपण एक बीट घेतला होता रिटेल डिपार्टमेंटल स्टोअरचा, त्याचा आपण शॉर्टली रिवाइज करूयात. तो रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये बघा, परत एकदा शॉर्टली सांगते काय आहे. रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर म्हणजे जे पण आपण मोठे मोठे मॉल बघतो ते म्हणजे काय आहेत, रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर आहेत. आणि ते कसे आहेत, लार्ज स्केल वरती ऑपरेट केले जाणारे शॉप्स आहेत आणि ते एकाच ऑर्गनायझेशनच्या अंडर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काय की एकच बिल्डिंग असते, त्या बिल्डिंग मध्ये प्रत्येक फ्लोअर वरती आपल्याला व्हेरियस शॉप्स, नंबर ऑफ शॉप्स आपल्याला बघायला मिळतात. आणि हे जे प्रत्येक शॉप आहे ते प्रत्येक शॉप एकमेकांवरती डिपेंड नाहीये, इंडिपेंडेंटली वर्क करतायत आणि ते एकमेकांपासून सेपरेट आहेत. आणि त्यांच्यामध्ये जे प्रोडक्ट आहेत ते पण कसे आहेत, वेगवेगळे आहेत. So it is a large scale retail organization comparing a number of a department each dealing in a separate line of a product work under one proof and one management. फक्त फरक काय आहे की एकाच बिल्डिंग अंडर हे सगळे डिपार्टमेंट अवेलेबल असतात आणि एक जण म्हणण्यापेक्षा किंवा एकच पर्सन जो ऑर्गनायझेशनचा ओनर आहे तो काय करतो, मॅनेज करतो, सगळ्या सिस्टीम हँडल करतो. पण त्यामध्ये असणारे डिपार्टमेंट डिफरंट आहेत. नेक्स्ट इट डील्स इन अ वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट. मग ह्या स्टोअर मध्ये, ह्या रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये आपल्याला वाईड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट बघायला मिळतात. पण ह्यांचे हे करण्यामागं ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्यांचं मेन एम काय आहे. सो फर्स्ट एम काय असणार आहे की इट्स टू सॅटिस्फाय कस्टमर. पहिल्यांदा
की कस्टमरला सॅटिस्फॅक्शन मिळाली पाहिजे. एखादं प्रोडक्ट जर कस्टमरनी बघितलं किंवा परचेस केलं तर त्या कस्टमरला सुद्धा ते घेतल्याचं समाधान तिथे तिला मिळाला पाहिजे. सो सॅटिस्फाय द कस्टमर नीड हे त्याचं फर्स्ट मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. सेकंड काय at one place all products or wide range of products are available. एकाच जागी कस्टमरला जास्ती प्रमाणात प्रोडक्ट अवेलेबल करून देणे. सो त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार सो जास्ती प्रोडक्ट तिथं काय करणे वाईड व्हरायटी तिथं त्या कस्टमरला दाखवणे. हे सेकंड मेन ऑब्जेक्टिव्ह. अँड थर्ड टू सेव्ह बॉदरेशन टू अ कंझ्युमर. सो बॉदरेशन मीन्स त्या कस्टमर वरती जे प्रेशर आहे किंवा त्यांना जे घ्यायचं असतं त्या विथिन टाइम मध्ये त्यांना अवेलेबल करून दिलं पाहिजे. ह्यासाठी रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर आहे. म्हणजे जर एखादं सामान एकाच जागेवरती व्हरायटी ऑफ सामान जर मिळत असेल तर कस्टमरचा तिथं टाइम सेव्ह होतो. कारण कस्टमरला ऑलरेडी माहित असतं की त्यांना काय पाहिजे आणि काय नकोय. त्यामुळे तो जाऊन त्या स्पेसिफिक स्टोअर वरती किंवा त्या स्पेसिफिक डिपार्टमेंट मध्ये जाऊन त्याला जे रिक्वायर्ड आहे तीच गोष्ट तो घेऊ शकतो. ह्यामध्ये त्या कस्टमरचा टाइम पण काय होतो सेव्ह होतो. सो 3 मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिलं कस्टमरला सॅटिस्फॅक्शन द्यायची त्यांना जे रिक्वायर्ड आहे त्याच्यानुसार. सेकंड एकाच प्लेस वरती सगळ्या व्हरायटी त्यांना अवेलेबल करून देणे. अँड थर्ड टाइम सेव्हिंग कस्टमरचा टाइम सेव्ह झाला पाहिजे. सो हे समजलंय सगळ्यांना? येस Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. ओके. ऍडव्हान्टेजेस मध्ये काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत? Provide great convenience in It shopping provide because great customer convenience. can get all their requirement from one place. ओके. स्क्रीनवरच बघून नको हे तुमच्या ओन लँग्वेज मध्ये कोणाला सांगता येईल? तुम्हाला काय समजले आजच्या लेक्चर मधून? गर्ल्स रिटेल शॉप रिटेल डिपार्टमेंट हे सेंटर मध्ये सिटीच्या असल्यामुळे ते एरियामध्ये कस्टमरला परचेस करण्यासाठी हे होते इझी होईल. ओके. इझी होते. रिटेल डिपार्टमेंट स्टोअर मध्ये व्हरायटीज जास्त असतात गुड्सची. ओके करेक्ट. नेक्स्ट अजून काय आहे ऍडव्हान्टेज? ओन लँग्वेज मध्ये सांगा. बाकीचे स्टुडंट दोनच स्टुडंट लर्न करतायत का? कस्टमर साठी गुड चॉईस असतात ऑफरच्या. नाही समजलं मॅडम काय? कस्टमर साठी गुड चॉईस असतात. म्हणजे कस्टमरला व्हरायटी ऑफ प्रोडक्ट तिथे दाखवली जाते आणि ते प्राइस मध्ये कंपॅरिझन करून पण घेऊ शकतात. ओके. नेक्स्ट अनदर Requirement large quantity and customers आणि retailers ला. रिक्वायरमेंट लार्ज क्वांटिटी मध्ये असते कस्टमर साठी आणि रिटेलर साठी. जर लार्ज क्वांटिटी मध्ये जर कस्टमरनी परचेस केलं बल्क मध्ये बाईंग केलं तर त्याच्यावरची कॉस्ट पण काय होते त्यांना रिड्यूस करून दिली जाते. त्याच्यावरती डिस्काउंट त्यांना अवेलेबल करून दिला जातो. अँड काय होते हे बेनिफिट कुणाला आहे? कस्टमरला पण आहे आणि तिथं असणाऱ्या रिटेलर्स पण. रिटेलरला पण आहे की कॉस्ट मध्ये रिडक्शन होत आहे आणि प्रॉफिट जास्त होते. कस्टमरला बेनिफिट कसा असणार आहे की त्याचे जे मनी आहे ते मनी सेव्ह पण होते. डिस्काउंट मध्ये त्याला प्रोडक्ट मिळत आहेत. शिवाय लार्ज क्वांटिटी मध्ये घेतल्यामुळं त्या प्रत्येक प्रोडक्ट अंडर त्याला प्राइजेस कमी बसतात. तर नेक्स्ट अजून कोण सांगेल? ह्यूज सेल असल्यामुळे प्रोडक्टची कॉस्ट पण कमी असते. ओके. ह्यूज सेल होणार आहे त्यामुळे प्रोडक्टची कॉस्ट कमी आहे. म्हणजे पर प्रोडक्टचा जर विचार केला तर कॉस्ट कशी आहे? मिनिमम आहे. नेक्स्ट अनदर वन. Free from Provide delivery. telephone facility and home free Facility. home delivery facility. ओके. व्हेरियस फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात कस्टमरला. त्याच्यामध्ये टेलिफोन फॅसिलिटी आहे, रिक्रिएशन फॅसिलिटी आहे आणि फ्री होम डिलिव्हरी फॅसिलिटी आहे. म्हणजे सामान घरापर्यंत पोहोचवण्यासाठी जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च त्या कस्टमरला येणार होता तो कुठेतरी
मिनिमाइज होते. सो जर त्या डिपार्टमेंटल स्टोअर कडून जर ते झालं तर तिथं त्यांचा टाइम पण सेव्ह होते आणि प्लस त्यांचे काय होते मनी पण थोडीफार सेव्ह होती. नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? Disadvantage. आउटसाइड द सिटीज असलेल्या कस्टमर्सला ते इनकम्प्लीट कॉम्प्लिकेशन क्रिएट होते. ओके, म्हणजे डिपार्टमेंटल स्टोअर मोस्टली आपल्याला सेंट्रल पार्ट मध्ये बघायला मिळतात, पण जे आउटसाइडर आहेत किंवा म्हणजे त्या सिटीच्या बाहेर जे पीपल्स राहत आहेत, जे कस्टमर राहत आहेत, त्यांना ते डिपार्टमेंटल स्टोअर हुडकण्यामध्ये त्यांचा टाइम जातोय किंवा त्यांना ते फाइंड आउट करण्यामध्ये कुठेतरी डिफिकल्टी येते. शिवाय त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे डिपार्टमेंटल स्टोअर आणि ते जे जिथे राहतात ते डिस्टन्स पण जास्ती आहे. सो दिस इज द फर्स्ट डिसएडव्हान्टेज. अँड सेकंड, Initial cost running department very high. ओके, इनिशियल कॉस्ट जी आहे प्रोडक्टची ती थोडी त्यांना हाय वाटते किंवा हाय असती. मीन्स काय, जर आपण बघितलं की स्ट्रीट स्टॉल वरचे जे प्रोडक्ट आहेत आणि कंपॅरिझन जर आपण केली डिपार्टमेंटल स्टोअर मधल्या प्रोडक्टची, डेफिनेटली क्वालिटी मध्ये थोडं कमी जास्त असेल, बट प्राइजेस पण कसे आहेत त्याच्यामध्ये प्राइजेस मध्ये पण भरपूर डिफरन्स येतो. कधी कधी तर सेमच प्रोडक्ट असतं, सेम क्वालिटीचं असतं, बट 10-20 रुपीजनी किंवा 50 रुपीज मध्ये आपल्याला डिफरन्स बघायला मिळतो. सो इनिशियल कॉस्ट का वाढते त्याचे रिझन आहेत. फर्स्ट रिझन काय आहे की व्हेरियस फॅसिलिटी त्या कस्टमरला दिले जातात. त्या फॅसिलिटीसाठी त्या ओनरने इन्व्हेस्टमेंट केलेली असती, ती इन्व्हेस्टमेंट त्याला रिकव्हर करायची असते. त्यासाठी तो काय करतो, प्रत्येक प्रोडक्ट मागं थोडा चार्ज लावतो. सो त्यामुळे आपल्याला प्राइजेस मध्ये मिनिमम डिफरन्स दिसतो, जास्ती नसतो तो, बट स्लाइटली डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. सो नेक्स्ट, अजून प्रोडक्टचे चार्जेस का वाढतायत, कारण रिटेल डिपार्टमेंटल स्टोअरचे जे ओनर आहेत ते काय करतात, बल्क मध्ये सामान परचेस करतात. सो बल्क मध्ये एखादी गोष्ट घेतल्यामुळं त्यांना त्या पॉइंटला होलसेल मध्ये बसते, पण प्रत्येक वेळेस त्यांनी जे परचेस केलेत प्रोडक्ट ते सेल होतेच असं नाही. त्यामुळं तो स्टॉक कधी कधी तसाच त्या स्टोअर मध्ये पडून राहतो. मग ते स्टॉक मध्ये त्या इन्व्हेस्ट केलेली जी असते ते मनी त्यांना कुठेतरी रिकव्हर करायचे असते. तर ते मार्जिन त्यांना कुठेतरी जमा करायचं असतं. त्यासाठी ते काय करतात, प्रत्येक जे फ्रेश स्टॉक आहे त्या फ्रेश स्टॉक मागे थोडे चार्जेस एक्स्ट्रा ऍड करतात आणि इथले जी इन्व्हेस्टमेंट आहे ती रिकव्हर करतात. त्यामुळे पण प्रोडक्टचे प्राइजेस काय आहेत आपल्याला थोड्याफार प्रमाणात जरा जास्त वाढलेले दिसतात. नेक्स्ट अनदर, अजून एक डिसएडव्हान्टेजेस सांगा. बॉईज, सेल्स एम्प्लॉईज कंट्रोल करतात, त्यामुळं ते डिपार्टमेंट ओनरला ते कस्टमरशी संपर्क साधता येत नाही direct. डिपार्टमेंट Not direct to personal contact. ओके, वेट. Okay, your voice is not audible clearly. I will explain. ओके, नेक्स्ट डिसएडव्हान्टेज काय असणार आहे? माझा वॉइस येते का सगळ्यांना? येस मॅम. ओके, नेक्स्ट डिसएडव्हान्टेज काय असणार आहे की जे पण डिपार्टमेंट तिथं रन होत आहेत ते कसे आहेत, एकमेकांवरती अवलंबून नाहीयेत, इंडिपेंडेंटली वर्क करतात प्रत्येक डिपार्टमेंट. त्यामुळे काय त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसणार आहे. त्यानंतर ना जो मॅनेजर आहे तिथला त्या ऑर्गनायझेशनचा जो मॅनेजर किंवा जो ओनर आहे तो स्वतःचे पर्सनल कॉन्टॅक्ट तिथे इस्टॅब्लिशमेंट करू शकत नाही, कारण तिथे येणारा प्रत्येक पर्सन किंवा तिथे रन होणारे जे रिटेलर्स आहेत ते कसे आहेत, ते
इंडिपेंडेंटली वर्क करतात. त्यामुळं तिथले जे ओनर आहेत ते स्वतःचे पर्सनल कॉन्टॅक्ट कस्टमरला किंवा रिटेलरला पण देऊ शकत नाहीत. तर त्यांच्यामध्ये इंडिपेंडेंटली वर्क प्रत्येक युनिट करते, त्यामुळे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आपल्याला फारसं बघायला मिळत नाही. दिस इज द डिसएडवांटेजेस ऑफ रिटेल डिपार्टमेंटल स्टोर. सो वी स्टॉप हिअर. थँक यू. Next lecture